हाय फ्रेंड्स, आज आपण शेवग्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी शेवगा चिरून त्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि कढईत पाणी टाकून त्यामध्ये चिरलेले शेवगा त्यात टाकून घेऊन छान असे 5-7 मिनिट उकळून घेऊया. छान असे उकळून झालेले आहेत. एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे. कढईत तेल तापत ठेवलेलं आहे. त्यात जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर लसूण, अद्रक, कांदे, टमाटे छान असं 5-7 मिनिट परतून घेऊया आणि खोबरं छान असं 5-7 मिनिट परतून झालेले आहेत. आता आपण त्यात शेवगा टाकून घेऊया. शिजवलेला शेवगा आणखी 2-3 मिनिट सगळं एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर त्यात गरम पाणी टाकून घेऊया. 1 वाटी. आणखी 2 मिनिट शिजून घेऊया. त्यात तिखट 1 चमचा, हळद थोडीशी आणि 1 चमचा मीठ टाकून घेऊया आणि थोडेसे 1-5 मिनिट शिजवून घ्या. त्यानंतर शेंगाचं कूट टाकून घ्या. छान अशी परफेक्ट अशी भाजी तयार झालेली आहे. भाजी रेडी आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा.